गडिंग्लज येथे प्रभाग क्रमांक 8च्या उमेदवार शबनम सय्यद व महेश सेलवादे यांच्या प्रचारार्थ भव्य कोपरा सभा पार पडली। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे या सभेला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सभास्थळी नागरिकांच्या गर्दीचा महापूर उसळल्याने उमेदवारांविषयी असलेला जनतेचा विश्वास स्पष्ट दिसून आलाय। साहेब, आमच्या इथं आजपर्यंत आमच्या प्रभागामध्ये 9 कोटीचा निधी साहेबांच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रभागामध्ये खेचून आणला आणि 9 कोटींच्या निधीचा चांगला उपयोग या ठिकाणी बीजी पाटील कॉलनीमधील रस्ते, गटारी असतील, समाज मंदिरचं सुशोभीकरणासाठी असतील, त्याचप्रमाणे आपल्या इथं आपला दवाखाना आम्ही या ठिकाणी आणला। नमस्कार, मी शबनम अल्ताफ सय्यद, ज्यांनी दिलेल्या आरक्षणावरती मी आज इथे तुमच्यासमोर उमेदवार म्हणून उभी आहे आणि माझ्या सासऱ्यांनी केलेल्या 35 वर्षाचा कार्यकालाचा अनुभव हा माझ्यासोबत आहे त्यांचा। मी फक्त तुम्हाला एवढं सांगणार आहे की ज्या सरकारी योजना असतील मी त्या तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा, तुम्ही निवडून दिल्यानंतर त्या मी तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। ज्याप्रमाणे माझ्या सासऱ्यांनी फडणवीस साहेब येणार आहेत, त्याने काय दादा पट घेऊन गेले, आता कोण येणार मला माहिती नाही, त्याला कुठलाही बळी न पडता आपण नामदार मुश्रीफ साहेबांचं नेतृत्व आणि आपल्या समोर उभे असलेले 3 उमेदवार याचं घड्याळ चिन्हाचं बटन दाबून त्याला भरघोस मताने विजयी करावं आणि मी एवढं सांगतो, सर्वांना विनंती करतो। आता समोर आमच्या विरुद्ध उमेदवार आहे त्यांचे कार्यकर्ते आता आपल्याकडे काही लोकांकडे एकच मत मागायला लागले। यानंतर भाषणात मार्गदर्शन करताना विरोधकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री तसेच चंद्रकांतदादा पाटील गडिंग्लजला भेट देणार असले तरी त्यांच्या आमिषाला बळी पडू नका, विकास हवा असेल तर राष्ट्रवादीच्या चिन्हावर मतदान करा, असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं। शबनम सय्यद व महेश सेलवादे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रभाग क्रमांक 8मध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असा विश्वास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला।